वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे OSC यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बी स्मार्टचा जो लेसन आहे तो पाहणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं चिट चॅट आणि काही क्वेश्चन्स पाहिले विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. परीक्षा दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचे आहेत, ते आपण पाहून घेतलेलं आहे. आज आपण बी स्मार्टचं लेसन जे आहे ते 2 पेजेस आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप काही तुम्हाला शिकायला मिळणार. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना हा लेसन बोरिंग वाटतो. काही जुने विद्यार्थी त्यांच्यावर तुम्हाला ऐकायला मिळेल की बी स्मार्ट हा थोडासा बोरिंग आहे, पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की हा लेसन तुम्हाला आयुष्यामध्ये गोल ठरवायला खूप मदत करेल. आणि नक्की गोल ठरवायचं कसं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा विचार असतो की मी आयुष्यामध्ये काय बनू, मला काय बनायचं आहे. त्या डिसिजन घेता येत नाही. मग डिसिजन घेता येत नसल्यामुळे नक्की कोणकोणते फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहे की बी स्मार्ट हा लेसन शिकताना कोणकोणत्या गोष्टी ठरवायचे जेणेकरून तुम्ही स्मार्ट बनू शकता. कारण की मी काल तुम्हाला सांगितलं स्मार्ट इट्स नॉट अ स्पेसिफिक वर्ड. हा जो वर्ड आहे स्पेसिफिक नाही आहे, हा काही शब्दांपासून बनलेला आहे. एसचा अर्थ होतो स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचिवेबल, आर म्हणजे रिअलिस्टिक आणि टीचा अर्थ होतो टाईम बाउंड. ओके, मग चला सुरू करूया आजचं लेसन. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग सुरू करूया. मग आपली फर्स्ट लाईन काय सांगते आपल्याला बघा. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. बघा, सुंदर सांगितलं आहे की चॅम्पियन हे जिम म्हणजे व्यायामशाळेमध्ये बनत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियनमध्ये काहीतरी असे करून देण्याची क्षमता असते ज्यामुळे ते काहीतरी दृढ निश्चय करून बनवून दाखवतात. म्हणजे कोणतेही स्पोर्ट्स पर्सन घ्या, ते काहीतरी करून दाखवायची इच्छा ठेवतात, तेव्हा जाऊन ते मोठे चॅम्पियन बनलेले आहेत. अ डिझायर, मग काय असायला पाहिजे की आपल्या मनामध्ये एक डिझायर इच्छा पाहिजे. अ ड्रीम एक स्वप्न पाहिजे. अ विजन एक दूरदृष्टी पाहिजे. ओके, दे हॅव टू हॅव द स्किल्स अँड द विल. आणि एखाद्यामध्ये काय पाहिजे, कौशल्य आणि इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे स्किल पण पाहिजे आणि विल पण पाहिजे. लक्षात ठेवा, एक लाईन तुम्हाला पुढची अशी दिलेली आहे, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु इच्छाशक्ती हे कौशल्यापेक्षाही जास्त मजबूत पाहिजे तुमच्या मनामध्ये. कारण की जर तुमच्या मनामध्ये जर समजा इच्छाशक्ती भरपूर मजबूत असेल तर तुम्ही कोणतीही स्किल अवगत करू शकता. आणि याचाच उलटा अर्थ मी असं सांगेन की जर समजा स्किल आहे पण तुमच्या विलच नाही आहे, इच्छाशक्तीच नाही काय करून दाखवायची, तर त्या कलेचा, त्या कौशल्याचा तुम्ही काय उपयोग करणार. अगदी बरोबर. पुढे बघूया. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आणि यामुळेच जे यशस्वी लोक जे असतात, कित्येक यशस्वी लोक जे आहे अशाच प्रकारे स्वतःचा उत्कर्ष करतात. मग थ्राईव्हचा अर्थ आपण प्रॉस्पर इथं दिला आहे बघा ग्लोसरीमध्ये. इथे बघा बाजूला, इथे ग्लोसरी थ्राईव्हचा अर्थ प्रॉस्पर दिला आहे, म्हणजे इथं उत्कर्ष. म्हणजे कित्येक तरी सक्सेसफुल प्रोफेशनल्स आहे, जे यशस्वी लोक आहे, व्यावसायिक आहेत, ते यामुळेच उत्कर्ष करत राहतात. यामुळेच म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय असते, विल जास्त असते. मग आता मोठे मोठे बिझनेसमॅनची तुम्ही नावं घ्या. जसं फेसबुकचा ओनर जो मार्क झुकरबर्ग आहे, 2006 साली फेसबुक सुरू केलं. आणि फेसबुक जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा त्याने एका रूममध्ये फक्त 2 कम्प्युटरच्या सहाय्याने फेसबुक कंपनी सुरू केली. मग कोणीही घ्या, किंवा तुम्ही बिल गेट्सचं नाव घ्या ज्याने मायक्रोसॉफ्ट सारखी मोठी कंपनी उभी केली. मग हे मोठे मोठे व्यावसायिक आज यशस्वी का आहे, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवायची इच्छाशक्ती होती. कौशल्य तर होतं, पण इच्छाशक्ती दृढ होती इतरांपेक्षाही जास्त. ओके, असे भरपूर एक्झाम्पल्स आहे विद्यार्थ्यांनो या लेसनमध्ये तुम्हाला देईन, जेणेकरून तुम्हाला हा लेसन खूप सोपा वाटेल आणि खूप एंटरटेनिंग वाटेल तुम्हाला. ओके, पुढे काय दिले बघा. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्याकडे एक नैसर्गिक उपजत असते, काहीतरी गुण असतात आपल्याकडे. टॅलेंट म्हणजे काय, काहीतरी उपजत गुण. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि जर हा टॅलेंट आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं गोल म्हणून वापरला, नक्कीच आपल्याला यश मिळणार. वी शाल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि बघा काय सांगितलेलं आहे, बघा काय त्याने सांगितलेलं आहे, वी शाल नॉट अचीव अवर गोल इफ यू डू नॉट टेक एनी ॲक्शन टू अचीव देम. जर आपण आयुष्यामध्ये कोणतीही जर कृती नाही केली, म्हणजेच काय, ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केलीच नाही, तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाही. तर काय होऊ शकणार नाही, आपले गोल पूर्ण होऊ शकत नाही. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. पुढे काय दिलंय, सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. आता असेट्सचा अर्थ काय होतो, आपल्याकडे असणे संपत्ती. ओके, मग संपत्तीचा अर्थ काय होतो, असेट्स. पण इथं आपल्याला काय घ्यायचं आहे, पैलू. जीवनाचे 2 महत्त्वाचे पैलू. मग गोल ठरवताना 2 महत्त्वाचे पैलू असतात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी
अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. बघा काय दिले, दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडे पण हे पाहिजे. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटीचा अर्थ होतो कल्पकतेची समज. लिहून घ्या तिकडे तुम्ही, आणि यापुढे मी ज्या ज्या शब्दांचे अर्थ सांगेन तुम्हाला मराठीमध्ये ते तुम्ही तिथं नोट डाऊन घ्या. इट विल बी बेटर फॉर यू फ्युचर रेफरन्स. फ्युचर रेफरन्ससाठी खूप महत्त्वाचं ठरणार तुम्हाला. ओके, हा सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटीचा अर्थ होतो कल्पकतेची समज. याचा अर्थ काय होतो की तुमच्याकडे स्वतःची काय ते कल्पना पाहिजे, ना की तुम्ही एखाद्याकडनं मागितलेली असावी. आता मागितली असावी म्हणजे एखाद्या डॉक्टर बनायचा विचार केला, तुम्हाला काही इंजिनियर बनायचं आहे, पण तो तुमचा मित्र आहे म्हणून तुम्ही विचार करता की बाबा चला मी पण डॉक्टर बनू शकतो म्हणून ॲडमिशन घेतलं, पण रस लागत नाही, तिथं कंटाळा येतो, तुम्हाला शिकायला इच्छा होत नाही, कुठेतरी तुमचं मन भरकडलं आहे काय, म्हणजे याचा अर्थ तुमच्या स्वतःची काही सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी नाही. कळलं सगळ्यांना. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि प्रकाशमान करणारा एक मैलाचा दगड पाहिजे. कळलं का. इल्युमिनेट द पाथ म्हणजे काय, प्रकाशमान करणारा. आणि अ स्टेपिंग स्टोन दिले बघा, म्हणजे एक मैलाचा दगड. आता मैलाचा दगड म्हणजे काय की तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः बनवायचा आहे, म्हणजे असं काहीतरी करून दाखवायचं आहे जे कोणी करून नाही दाखवलं, तरच तुम्ही युनिक ठरणार. नाहीतर सगळ्यांसारखं तुम्ही करणार तर सगळ्यांसारखे तुम्ही कॉमनच राहणार. इफ यू वॉन्ट टू बिकम अ अनकॉमन मॅन, अनकॉमन जर तुम्हाला असामान्य बनायचं आहे, तुम्हाला स्वतःचा एक मैलाचा दगड बनवावा लागेल, स्वतः काहीतरी असं करून दाखवावं लागेल जे कोणीही करून दाखवलं नाही आहे. कळलं का. पुढे बघा काय दिलंय, गोल्स पुट ॲट द हेल्म ऑफ लाईफ. बघा काय सांगितलं इकडं, गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ध्येयामुळे व्यक्ती जो आहे तो आपल्या आयुष्याची सूत्र योग्य प्रकारे हाताळायला तयार होतो. परस्युइंग देम अक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि जर या ध्येयांचा जर तुम्ही पाठपुरावा केला, मागोवा घेतला, तर एक सुंदर आणि उत्तम भविष्याची स्थिती तुम्हाला प्राप्त होते. दे हेल्प अ स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ. बघा, आणि हे जे गोल आहे जे तुम्ही ठरवता, हे गोल तुम्हाला आयुष्याची घडी बसवायला मदत करते. स्थिर कोर्स ऑफ लाईफचा असलेल्या आयुष्याची घडी. ओके, मी का लिहित नाही, बरेच मुलं विचार करत असतील, मी लिहिलं ना विद्यार्थ्यांनो काय होईल, वेळ त्यात कन्झ्युम होईल, व्हिडिओ खूप खूप मोठा बनणार. ओके, तर तसं नको. आणि मोठा जरी बनला तरी तुम्ही पाहू शकता, मला माहीत आहे, पण मग ना बऱ्याचशा काही गोष्टी जे कंप्लीट करायचं आहे, अजून काही व्हिडिओ बनवायचे आहेत, त्याला पण वेळ द्यायचा आहे मला. ओके, मग इथे काय दिलं, दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग हॅपन्स. बघा, जर तुम्ही गोल ठरवले तर ते तुम्हाला आयुष्याची घडी बसवायला मदत करणार, रॅदर दॅन अन्यथा. नाहीतर काय होईल, सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग हॅपन्स म्हणजे काय, जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमची आयुष्याची गाडी जी आहे ती रुळावरून न घसरता किंवा कुठेही न भटकता ठरलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. बघा, गोल ठरवलं तर एवढं सगळं तुम्ही करू शकता. तो विचार नक्की काय सर, याचा आम्हाला अर्थ समजून सांगा ना. हे बघा, आयुष्याची घडी रुळावर जर तुम्हाला आणायची असेल, म्हणजे तुम्हाला काय सक्सेस मिळवायचं असेल, तर तुम्हाला गोल ठरवावं लागतील. आणि गोल ठरवण्यासाठी तुमच्यामध्ये विल पाहिजे. ओके, आणि विल बरोबर जर स्किल असेल तर तुम्ही आपले ध्येय पूर्ण करू शकता. वरचा जो पॅराग्राफ होता तो खाली डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. फक्त एवढंच आहे की हे लाईन्स तुम्हाला थोडे डिफिकल्ट वाटतील, हे जे तुम्हाला फ्रेजेस आहे म्हणजे वाक्प्रचार तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट वाटतील, पण हे तुम्हाला मी इझी करून सांगितलेले आहे. तर आय होप हे तुम्हाला 2 पॅराग्राफ चांगले कळले असेल. याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये देऊन पाठवा, मी तुम्हाला तिथे सॉल्व्ह करून सांगेन नक्की याचा अर्थ काय होतो आणि कसा घ्यायचा. Only it's not important what is the exact meaning of that line, but it's more important that when you get an example, जेव्हा एखादा एक्झाम्पल तुम्ही घेता, you will be better understand, तुम्हाला चांगलं कळतं ते. ओके, नाउ लेट्स सी what we have next. थर्ड पॅराग्राफ मध्ये तुम्हाला काय दिलंय, सेटिंग गोल्स मे अपियर इझी. गोल सेट करणं खूप सोपं वाटतं, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण काही लोकांसाठी हे खूप आव्हानात्मक. चॅलेंजचा काम अर्थ होतो आव्हानात्मक. मग काही लोकांसाठी आव्हानात्मक का वाटतं, हे त्यांना गोल सेट करता येत नाही. काही लोक तर असं म्हणतात की मी 15-20 झाल्यानंतर, 15 म्हणजे TY झाल्यानंतर मग बघेन मला काय बनायचं आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीला, त्या मुलाला गोल ठरवता येत नाही. तुम्हाला तुमचे गोल आत्ता ठेवावं लागतील. ओके, एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मोठे मोठे IAS ऑफिसरचे तुम्ही इंटरव्ह्यू पाहता, त्यांचे फोटो पाहता पेपरामध्ये, पण त्यांनी किती कष्ट घेतले माहिती आहे का. त्यांनी 5वीला 7वीला किंवा 10वी क्लिअर झाल्यानंतर लगेच त्यांनी ठरवलं असेल की मला कलेक्टर बनायचं आहे, IAS IPS बनायचं आहे, मला आत्तापासून तयारी करायची आहे. कळलं का. म्हणजे तुमचे जे गोल आहे तुम्ही आत्ता ठरवायचे. ओके, नेव्हर डिसाइड युअर गोल, युअर विजन आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर 3rd इयर ऑफ ग्रॅज्युएशन. ओके, दर आफ्टर यू डोंट गेट टाइम, त्याच्यात तुम्हाला वेळच नाही मिळणार. म्हणून जे काय ठरवायचे आत्ता ठरवा. ठीक आहे, चला मग पुढे पाहूया. फिअर ऑफ फेलर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल.
जर कोणतेही गोल नसेल तर नक्कीच तुमच्या मनामध्ये एक फिअर असेल की फेल व्हायची, की बा माझं काही गोलच नाही आहे तर मी फेल होऊ शकतो. अगदी बरोबर. मग तशी भीती राहणार नाही. म्हणून गोल आत्ता ठरवा, नक्की तुम्हाला यश मिळणार. पुढे काय दिलंय, वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. एकाने हे ठरवलं पाहिजे की नक्की त्याला भविष्यात काय मिळवायचंय, अंततः त्याला काय अचीव करायचंय. मग तो कसं कळणार त्याला, की त्याला एखादं गोल ठरवायचंय. मी खूप सारे लोक पाहिलेली आहेत, त्या लोकांनी उतरत्या वयामध्ये ओके इन द एज ऑफ 50, 55, 60 या वयामध्ये त्यांनी काही तर ठरवलं, काही झालं यशस्वी पण काही फेल झाले. जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर थायरोकेअर नावाचं तुम्ही एक कंपनीचं नाव ऐकलं असाल. थायरोकेअरचा जो मालक आहे ना, मला तर नाव आठवत नाही प्रेझेंट टाईमला, त्या व्यक्तीने वयाच्या 55 की 60 वर्षामध्ये आपला जॉब सोडून कंपनी सुरू केली आणि त्या व्यक्तीला त्याच्या बायकोलाही मदत केली आणि जाऊन आज ती कंपनी 3,500 कोटीची कंपनी बनलेली आहे फक्त येत्या एक 10-12 वर्षामध्ये. म्हणजे कळलं का, थोडक्यात तुम्हाला ॲट द एंड काय अचीव करायचं कळलं पाहिजे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड ए 5 स्टेप अप्रोच. बघा, गोल अकम्प्लिश करण्यासाठी म्हणजे गोल प्राप्त करण्यासाठी एक्सपर्ट्स सांगतात की 5 महत्त्वाच्या अप्रोचेस आहेत. कळलं का, ते सुचवतात. अप्रोचेस म्हणजे ते सुचवतात 5 महत्त्वाच्या गोष्टी. म्हणजे कोणत्या बघा, इकडे तुम्हाला दिले बघा, थोडं फेंट दिसतंय पण तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रिच सक्सेस. बघा काय दिलं, सुंदररित्या सांगितले. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रिच सक्सेस. म्हणजे स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. मेथडॉलॉजीचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो विचार पद्धती. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. मग स्मार्टचा अर्थ काय होतो, स्पेसिफिक अर्थ लिहा विशिष्ट, ओके. मेजरेबलचा अर्थ लिहा तिकडं सगळ्यांनी मोजता येण्यायोग्य, ओके, मोजता येण्याजोगा. आणि अचिवेबलचा अर्थ लिहा प्राप्त करण्यायोग्य. रिअलिस्टिकचा अर्थ लिहा वास्तववादी, ओके. आणि टाइम बाउंडचा अर्थ होतो कालमर्यादित, म्हणजे एखाद्या गोष्टीची काहीतरी मर्यादा पाहिजे. हे सगळं तुम्हाला एक गोल ठरवताना विचार केला पाहिजे, ओके. आपण एक्झाम्पल प्रत्येकाचं पुढे घेऊया. मी इथंच एक्झाम्पल देत नाही, प्रत्येकावर एक सुंदर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन, ओके. आता बघा स्पेसिफिक काय दिले इथं. स्पेसिफिकमध्ये बघा तुम्हाला काय दिलं आहे, स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजे इथं सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश केला जातो. म्हणजे बघा, तुम्हाला एखादा करिअर घडवायचं आहे ना, तुम्हाला स्पेसिफिक व्हावं लागेल, ओके. तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा विचार करता येणार नाही. तुम्ही म्हणणार अरे तो मुलगा डॉक्टर बनला, चला मी डॉक्टर बनतो. अरे त्या डॉक्टर केल्यानंतर तो लॉयर झाला, मी लॉयर करतो. असं नाही करायचं हां विद्यार्थ्यांनो. गोल एकच ठरवा, त्याचा एरिया जो आहे तो एक ठरवा. वेगवेगळ्या विभिन्न गोष्टींचा विचार करू नका, ठीक आहे. पुढे बघा, पुढे काय सांगितलंय, द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन गोल्स कॅन बी. जेवढा एरिया स्पेसिफिक असेल ना तेवढं तुम्ही तो गोल अचीव करायला तयार होऊ शकता. कळलं सगळ्यांना. मग तुमचा जो गोल आहे तो कसा पाहिजे, स्पेसिफिक. जो एरिया पाहिजे तो कसा पाहिजे, स्पेसिफिक. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क्स टुवर्ड द गोल, ओके. आणि हे करण्यासाठी तुम्ही काही मापदंड, पॅरामीटरचा अर्थ होतो मापदंड, काही मापदंड ठरवले पाहिजे त्या ध्येयाच्या दिशेने. वर्क टुवर्ड द गोल म्हणजे जर तुम्हाला तो गोल कंप्लीट करायचा असेल तुम्हाला काही तर मापदंड. तुम्ही म्हणा सर म्हणजे नक्की काय सर मापदंड. तर हे बघा, जसं इथे एक्झाम्पल दिले की एक बिल्डिंग बांधायची असेल तर सगळ्यात पहिले काय काय ठरवायचं सांगा जरा, की त्याचं फाउंडेशन किती चांगला होईल, ते बिल्डिंग किती उंच होईल, आणि त्याहीपेक्षा त्यात जो मटेरियल वापरलं जाईल ते मटेरियल किती वर्ष त्या बिल्डिंगला घेऊन जाऊ शकतं. आज तुम्ही बघता की पुरातन काळ आहे, ओके, 12व्या शतकापासून भारतामध्ये जेव्हापासून मुघल आलते तेव्हापासून विभिन्न प्रकारची त्यांची कलाकृती आपण दिसते, ओके. आपल्याला चांदमिनार दिसतो, आपल्याला ताजमहल दिसतो, ओके, आपल्याला बीबी का मकबरा दिसतो. हे आजही तशा वास्तू आहे, यात एक कुठेही आहे ना मोडलेलं तुम्हाला दिसणार नाही. मग का दिसणार नाही, त्याचं रिझन काय, की त्यांनी वास्तू बांधताना त्यावेळी विचार केला होता की या पुढची हजारो वर्ष ही वास्तू पडणार नाही. ताजमहल तुम्हाला कुठं रिफ्ट दिसतं का, रिफ्ट म्हणजे एखादं क्रॅक दिसतं का, नाही दिसणार तुम्हाला. तुम्ही जाऊन तिथे भेट द्या, तुम्हाला नाही दिसणार. पण आज आपण जर इमारत बांधली तर ती 10 वर्ष सुद्धा नीट टिकत नाही. याचा अर्थ आपण त्याचे पॅरामीटर्स ठरवत नाही. मग सगळ्यांना कळलं पॅरामीटरचा अर्थ काय होतो. चला पुढे बघूया, मेजरेबलचा अर्थ काय दिले, ओके.
हे एक्झाम्पल मी घेतलं ते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर अँड हाऊ लॉंग कॅन इट बी स्ट्रेच. बघा, जर एखादी इमारत उभी करायची असेल तर नक्की हे बघितलं तर त्याची क्षमता किती आहे आणि किती वर्ष ते बिल्डिंग टिकू शकते. कळलं सगळ्यांना. नाव लेट्स सी मेजरेबल. व्हॉट मेजरेबल कन्सिस्ट. बघा, मेजरेबलमध्ये काय येतं, मेजरेबल म्हणजे काय, मोजता येण्याजोगे. मग तुमचा जो गोल आहे तो मोजता आला पाहिजे. ओके. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. बघा, ध्येयाचे परिमाण जे असतात निश्चित केलं तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. म्हणजे कळलं सगळ्यांना. जर तुम्ही ध्येय ठरवलं तर नक्कीच तुम्हाला किती प्रोग्रेस होते हे ठरवता येतं. समजा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय. इमॅजिन करा की तुमची 12th पास झाली. 12th नंतर कोणकोणत्या करिअर संधी असतात, चला सांगा पाहू. आता तुमच्यातले जे विद्यार्थी उंच असतील, शरीराने जरा स्ट्रॉंग असतील, ते विचारतात मला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे. मग 12वी नंतर सुद्धा तुम्ही आर्मीमध्ये पोलीसमध्ये भरती होऊ शकता. मग तुम्ही काय गोल ठरवलं की मला आता डिग्री करता करता आर्मीमध्ये किंवा मला पोलीसमध्ये भरती व्हायचं. ओके. कॉन्स्टेबल वगैरेची भरती निघते 12वी नंतर. मग आता ते करताना तुम्हाला काय केलं पाहिजे की बाबा चला त्यासाठी तुम्ही फिट किती आहे. मग तुम्ही त्यासाठी एक्सरसाइज करता का, रनिंग करता का, किती वेळेमध्ये रनिंग तुम्ही कंप्लीट करता. ओके. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर. मग जसे तुम्ही तुमचे प्रोग्रेस ट्रॅक करणार, कळलं का इथं ओळीसात, प्रोग्रेस ट्रॅक करणार त्या पद्धतीने तुम्ही तुमचा गोल अचीव करणार. असं होईल का सांगा की तुम्ही नुसता फॉर्म भरला, एक्झामला गेला, अभ्यास नाही केला, पास होईल का, नाही. किंवा फॉर्म भरला आणि भरतीला उभा राहिला, दुसऱ्या दिवशी सांगितलं तुम्हाला की 10 किलोमीटर धावायचं आहे, तुम्ही साधे 200 मीटरसुद्धा धावणार नाही आणि तुम्हाला दम भरेल ना दम. याचा अर्थ तुम्ही तुमचा ट्रॅक किती आहे हे प्रोग्रेस करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही गोल ठरवू शकत नाही. त्यामुळे तुमचा गोल कसा पाहिजे, मेजरेबल. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आणि यामुळे काय होतं, तुम्हाला मदत होते की संपूर्ण तुमचा जो गोलचा पिरियड जो आहे, जो कालावधी आहे, त्याचा परफॉर्मन्स, ओके, त्याचा परफॉर्मन्स ठरवायला तुम्हाला खूप त्याची मदत होते. म्हणजे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीमध्ये कामगिरीचे मानक ठरवता येतं. बेंचमार्कचा अर्थ आहे कामगिरीचे मानक. इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. आणि यामध्ये काय येतं तर ज्या एरियामध्ये तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, इथं एरियाचा अर्थ क्षेत्र होतं. म्हणजे करिअरची संधी तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे पाहून तुम्ही तसं निवडायचं. ठीक आहे. पुढे काय दिले, व्हाईल प्लेइंग फुटबॉल. पुढे बघा एक्झाम्पल दिले इकडे बघा. व्हाईल प्लेइंग फुटबॉल, वन एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. एखाद्याचा रोल आणि एखाद्याचा रोल म्हणजे त्याची भूमिका काय आहे. ओके. त्याची भूमिका आणि त्याची जागा ठरवली पाहिजे. फुटबॉल गेम खेळला तुम्ही, ओके, तुमच्याकडे किती लोकांनी फुटबॉल गेम खेळला आहे. यामध्ये काय असतं की प्रत्येक प्लेअरला एक रोल दिला जातो की बाबा तू जसं आता गोलकीपर असेल त्याला सांगितलं तो जो समोरचा ऑपोनंट बॉल मारेल ना, पायाने किक करेल ना, तो तू ब्लॉक करायचा. ओके. किंवा एखादा एक्सपर्ट रोनाल्डो सारखा समजा एक चांगला प्लेअर आहे, तो गोल करू शकतो, मग त्याला कामच काय दिलं जातं की तू जायचं ऑपोनंटच्या एरियामध्ये आणि तेवढं गोल करायचं, तुला फक्त बॉल पास केला जाईल. कारण की रोनाल्डो हा गोल करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. तसं मेसी सुद्धा आहे. ओके. मी हे काही 2 दिग्गजांची नावं घेतली आहे जे फुटबॉल प्लेअर आहे. या एक्झाम्पलवरून तुम्हाला मी त्यांची नावं सांगितली. ओके. पुढे काय दिले बघा, अचिवेबल. ओके. प्राप्त करण्यायोग्य तुमचा गोल असावा. असं नाही की तुम्ही म्हणा की मला सूर्यावर जायचं आहे, सूर्यावर नाही पोहू शकत ना तुम्ही. मग असं काहीतरी गोल बनवा जे तुम्ही अचीव करू शकता. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. गोल सेट करताना ते ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता आलं पाहिजे. ऑफन these goals may act like stepping stone to help meet broader goal than the further defined career. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनवण्याचे काम करतात. कळलं सगळ्यांना. आणि ज्यातून तुम्हाला काय होतं, भविष्यामध्ये अनेक कारकिर्दी तुमची ठरू शकते. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. विद्यार्थी असताना तुम्ही प्रेसिडेंट बनू शकत नाही. ओके. प्राईम मिनिस्टर, तुम्ही पंतप्रधान बनू शकत नाही. बनू शकता का, तुम्ही सगळ्या 10वीलात ना. आता तुम्हाला इच्छा निर्माण झाली, चला मला प्राईम मिनिस्टर बनायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काम नीट नाही करत, आम्हीच जाऊन करतो आणि कोरोना व्हायरसचा हा पूर्णपणे दूर करतो. असं करता येईल का तुम्हाला, नाही. परंतु बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन द फ्युचर. पण त्या उंचीपर्यंत तुम्ही काही ना काहीतरी बघा, त्या उंचीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. एक ठराविक गोल पूर्ण करण्यासाठी
तुम्ही अचीव करू शकता तो गोल. कळलं का? रिअलिस्टिकचा अर्थ काय होतो म्हणजे वास्तववादी. गोल कसा पाहिजे? वास्तववादी. म्हणतात ना की जी लोक झोपून स्वप्न बघतात त्यांना म्हणता येत नाही की ते स्वप्न बघतात. स्वप्न हे तोच पूर्ण गोष्ट तो जो उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो. याचा अर्थ काय होतो? स्वप्न तुमचे वास्तववादी पाहिजे, झोपेतले नव्हे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज. बघा हे खूप महत्त्वाचं आहे की गोल ठरवताना ते तुमच्या सध्याच्या कौशल्यावर आधारित असावं. कसं असावं? तुमच्या कौशल्यानुसार, क्षमतेनुसार. ओके. ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज, किंवा ज्या एरियामध्ये ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहे ना त्या गोष्टीमध्येच तुम्ही तुमचं करिअर ठरवू शकता. एक्सपर्ट कशामध्ये बनू शकता तुम्ही. ठीक आहे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम. सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इज अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. बघा किती सुंदर ओळ दिली आहे. एक्सपर्ट बनण्यासाठी वेळ लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट, मग एक्सपर्ट बनण्यासाठी इन द शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. तुम्ही कमी वेळेमध्ये जर विचार केला की तुम्हाला एक्सपर्ट बनायचं आहे तर ते अनरिअलिस्टिक आहे, अवास्तववादी. अर्थ कळलं सगळ्यांना? तुम्ही कमी वेळेमध्ये विचार कराल की मला खूप एक्सपर्ट बनायचं आहे. चला मार्क झुकरबर्गने फेसबुक बनवलं. चला मी पण काहीतरी असं एखादं आहे ना ॲप्लिकेशन बनवतो, पटकन महिन्याभरात बनून जाईल. मार्क झुकरबर्गने तसा अभ्यास केला होता. मायकल डेलने 1986 साली डेल कम्प्युटर काढला. लगेच काढला का? नाही. त्याने स्टडी केला, अभ्यास केला आणि काहीतरी नवीन आणलं आणि बनवलं. मग त्यांनी जे गोल ठरवले ते रिअलिस्टिक गोल ठरवले. कळलं? आपल्या इंडियामध्ये सुद्धा डॉक्टर APJ अब्दुल कलामनी मिसाईल, त्यांना मिसाईल म्हणतात. मग मिसाईल का लगेच त्यांना जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा त्यांना जेव्हा ॲडमिशन दिलं, जेव्हा त्यांना भरती केलं का लगेच मिसाईल बनली का? त्याच्यामागे अथक त्यांनी प्रयत्न केले आणि आपला गोल रिअलिस्टिक ठेवला. अनरिअलिस्टिक नव्हे विद्यार्थ्यांना. आय थिंक मला माझं एक्झाम्पल तुम्हाला जास्त मदतगार ठरतील हा लेसन समजून घ्यायला. ओके. पुढे बघूया. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल. बघा वास्तववादी असणे, वास्तववादी जर तुम्ही राहाल तर तुम्हाला तुमचं गोल मिळण्यासाठी खूप मदत होईल. ओके. खूप सोपं जाईल जर तुम्ही वास्तववादी राहाल तर. ओके. आणि त्याच्याच विरुद्धात किंवा त्याच्यात एक अगेन्स्टमध्ये एक तुम्हाला वाक्य असं दिलं आहे, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल्स परहॅप्स लॅक्स रिअलिझम. बघा इथं काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला की बचावात्मक असणारे आणि धडाडे नसलेले ध्येय बहुतेक वास्तववादी नसतात. म्हणजे इथं काय अर्थ सांगितलेलं? बचावात्मक असणारे आणि धडाडे नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. म्हणजे तुमचे जे ध्येय आहे ना ते साधारणतः डिफेन्सिव्ह असावे ना की ते ॲग्रेसिव्ह. आता इथं जेव्हा तुम्ही ॲग्रेसिव्ह होता ना विद्यार्थ्यांनो तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा थोडक्यात तुम्ही तुमचा होश म्हणतात ना, थोडी सेन्स आहे ना, बरेचसे लोक हरवून बसतात. ओके. कधीही एक काम करताना भावुक होऊन काम नाही करायचं, तर ते काम भावनात्मक होऊन काम करायचं. तुम्ही भावुक झाला म्हणजे तुम्ही ॲग्रेसिव्ह बनणार. वडिलांनी काम दिलं, बाबा चला आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ज्वारीची कापणी करायचं आहे. तुम्ही ठरवलं की हो पप्पा ठीक आहे मीच करून दाखवतो. तुम्ही भावनेच्या भरामध्ये गेला आणि स्वतः शेतामध्ये तुम्ही ज्वारी काढायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आजारी पडला. जेवढे ज्वारी काढून तुम्हाला पैसे मिळणार नाही ना त्याहून जास्त पैसे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये खर्च होतील. मग भावुक नाही व्हायचं, भावनात्मक पद्धतीने कामं करा. मग इथं एक वाक्य दिलेलं आहे, वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडहिअर दॅट पिक्चर. ओके. याचा अर्थ काय होतो की तुम्ही साधारणतः काय करायचं, आपल्या डोक्यात ध्येयाचं जे चित्र आहे ते स्पष्ट असायला पाहिजे आणि त्याचबरोबर ते पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. कळलं का? मग इथपर्यंत तुम्हाला कळले व्यवस्थित? आय होप तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित हा लेसन कळतोय. ओके. मी इथं पूर्ण प्रयत्न करतोय हा लेसन तुम्हाला जेवढा चांगल्या पद्धतीने एक्झाम्पल देऊन सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो डोंट थिंक अबाउट हाऊ लॉंग द व्हिडिओ गोज. ओके. व्हिडिओ किती लांब जातो याचा विचार करू नका. ओके. कन्सिस्टंट ठेवा तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि हे जे लेसन तुम्हाला दिले असं तुम्हाला हवेमध्ये नाही दिले, याचं काहीतरी नक्की अर्थ निघतो म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. ओके. मग समजून घ्या व्यवस्थित. पुढे काय दिलं आहे बघा, टाईम बाउंड. ओके. म्हणजे जो ध्येय तुमचा आहे तो एका ठराविक वेळेतला असावा. म्हणजे कसा असावा तर तेही समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे.
इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज दिस फोकस अँड अकाउंटेबिलिटी. बघा, इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर, प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष करण्यास मदत होते आणि तुमची जबाबदारी वाढते. मग अकाउंटेबिलिटीचा अर्थ होतो जबाबदारी. असा अकाउंटेबिलिटीचा अर्थ वेगळा होतो. असा अकाउंटेबिलिटीचा अर्थ होतो की पारदर्शकता, पण इथं अर्थ घ्यायचा जबाबदारी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन कमी करण्यासाठी आपल्याला माहिती काय करायचंय, कसं करायचंय. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम रियालिटी. पण त्या वेळेमध्ये जर कन्सिस्टंट नसाल तुम्ही, कन्सिस्टंटचा अर्थ होतो सातत्यपणा जर नाही दाखवला तर तुम्ही तो गोल कधीच अचीव करू शकत नाही. इट नेवर बिकम अ रियालिटी. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. आणि यासाठी काय पाहिजे तर एक्सरसाइज पाहिजे. कशासाठी? वजन कमी करण्यासाठी. एक्सरसाइज, व्यायाम पाहिजे. डाएट, संतुलित आहार पाहिजे. ओके. अँड स्ट्रेस फ्री थॉट. आणि जे तुमचे विचार आहे ते स्ट्रेस फ्री, तणावमुक्त पाहिजे. बघा, याचं विरोधामध्ये बोलतो. तुम्ही तणाव घेतला, तुम्ही व्यायाम नाही केला, तुम्ही हवं ते खाल्लं, जसं की तुम्ही जास्त मसालेदार तेलकट पदार्थ खाल्ले, तुमचं वजन वाढेल का? 1.5 तुमचं वजन कमी होईल का? नाही. तर इथे तुमचं वजन आहे ना 1.5 वाढून जाईल. 60चे आहे ना तर 100चे व्हायला वेळ लागणार नाही. पुढे बघा, ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिस्टेशन, डाऊट्स और इंडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. बघा किती सुंदर दिले. ओके. डेडलाईनचा अर्थ होतो टाइम बाउंड. ओके. मग इथं या ओळीचा अर्थ होतो सुंदररित्या, मनामध्ये कोणतीही शंका, ओके, उदासीनता न बाळगता ठरलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच तुम्ही गोल अचीव करू शकता. अंडरस्टूड? आय होप स्टुडंट्स यू आर अंडरस्टँडिंग ऑल these things clearly. Now only last 2 paragraphs are remain, which is very concluding part of this lesson. या लेसनचा जो कंक्लूड पार्ट जो आहे तो या 2 मध्ये तुम्हाला दिलाय. कंक्लुजनचा अर्थ काय होतो की यात निष्कर्ष तुम्हाला काय मिळतात. ओके. बघा, विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. ओके. विजन म्हणजे तुमची दूरदृष्टी, विशेष तुमच्या इच्छा, आकांक्षा, इंटेन्शन तुमचे हेतू, कळलं का, अँड ड्रीम्स तुमचे स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल. सगळं काही व्हॅल्युएबल आहे. ओके. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. ते काय करतात? तुमच्या इमॅजिनेशनला, कल्पनेला थोडी चालना देतात. मग असं स्पार्कचा तुम्ही अर्थ काय घ्यायचा? ठिणगी. मग इथं ठिणगी अर्थ घ्यायचा नाही. इथं अर्थ काय घ्यायचा की यामुळे तुमच्या विचाराला चालना मिळते. कशामुळे? हे सगळं आहे तरच चालना मिळते ना. पुढे काय दिलंय? अँड इन्करेजेस अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, ह्या 4 गोष्टी बघा तुम्हाला दिले, हे 4 गोष्टी आपल्याला इन्करेज करतात की कुठे तुम्हाला जायचं आहे. इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. ओके. आणि यासाठी तुम्हाला पोहोचण्यासाठी मनातील प्रतिमा पाहिजे. ओके. लाईफ इमेजेस म्हणजे तुम्ही यासाठी काय करू शकता की तुम्हाला सक्सेस बनायचं आहे ना, तर तुम्ही तुमच्यासमोर असे काही प्रतिमा ठेवा लोकांच्या, ज्यांनी खरंच गरिबीमधून कष्ट करून ठरलेल्या वेळेमध्ये अचीव केलेली गोष्ट आहे. जर आपण आजच्या तारखेला एक्झाम्पल बघा तर खूप मोठे मोठे बिझनेसमॅन आहे. मी फक्त IAS IPS वगैरे यांचा एक्झाम्पल घेत नाही. खूप साऱ्या गोष्टी ज्यात तुम्ही सक्सेस होऊ शकता. कळलं का? ओके. बरेच शास्त्रज्ञ गरिबीतून बाहेर आले होते. ओके. त्याने काय तर करून मोठे मोठे व्यावसायिक आहे जे गरिबीतून बाहेर आले. ओके. जसं लक्ष्मी मित्तल आहे. ओके. कळलं का? SR कंपनीचे मालक आहे. SR स्टील, लक्ष्मी स्टील कंपनीचे मालक आहे. रतन टाटा आहे जे त्यांच्या वडिलांनी जमशेदजी टाटांनी कारखाना सुरू केला, तर फक्त एक लोखंडाचा जमशेदपूरला. आज पूर्ण जगामध्ये नाही विश्वामध्ये त्यांचं नाव आहे. टाटा कंपनी ही त्यांचीच आहे. मग कळत असं तुम्हाला हे लाईफ इमेजेस तुम्ही तुमच्या समोर ठेवू शकता आणि काही ना काहीतरी बनवू शकता स्वतः. डाऊन टू अर्थ. कळलं का? म्हणजे थोडक्यात काय करायचं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नम्र करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की तुम्ही नम्रतेने वागलं पाहिजे. डाऊन टू अर्थ, प्लान टू एज्युकेट अवर स्ट्रॅटेजी. या सगळ्यासाठी तुम्हाला ज्या तुमच्या स्ट्रॅटेजी आहे, ज्या तुमच्या रीती आहे, ते व्यवस्थित तुम्हाला एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. ओके. जी ऊर्जा, जी गुणवत्ता तुम्ही भरताना, ते गुणवत्ता, ती ऊर्जा तुम्हाला पुढे घेऊन जाते आणि तुम्हाला एक चांगला परिणाम मिळतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ यू डोंट पुट
एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. लाईफ आपलं जीवन हे कशासारखं आहे, एका तुतारीप्रमाणे. ट्रम्पेट म्हणजे काय, एक प्रकारचं वाद्य आहे. त्याच्यामध्ये फुंकर मारली तरच संगीताचा आवाज येतो. तुम्ही फुंकर नाही मारली तर संगीत निघणारच नाही. तसंच जीवनसुद्धा कसं आहे की जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काही ओतणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये इनपुट काय देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. घर बसल्या कोणाला जॉब मिळेल का सांगा. उद्या तुमचं एज्युकेशन होऊ द्या, तुम्ही घरात बसा, तुम्ही मोठ्यातलं मोठं एज्युकेशन घ्या आणि घरी बसा आणि हे विचाराने घरी बसा की मला आज जॉब मिळेल, मला उद्या जॉब मिळेल, कंपनी माझ्या दारामध्ये येईल. असं होत नाही. तुम्ही कितीही मोठं एज्युकेशन घेतलं तरी तुम्हाला स्वतः तयार होण्यासाठी तुमच्या टॅलेंट, तुमच्या स्किल आणली पाहिजे आणि तेव्हा जाऊन तुम्ही कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देणार, तुम्ही तुमची कॅपेबिलिटी दाखवणार आणि मगच तुम्हाला रिझल्ट मिळणार, मगच तुम्हाला जॉब मिळणार आणि त्या जॉबमध्ये तुम्ही काय नवीन करून दाखवलं तर पुढे तुम्हाला सक्सेस मिळणार. ओके. सक्सेस इज द वॉक इन द डार्क. सक्सेस काय आहे तर अंधारामध्ये चालण्याप्रमाणे. अगदी बरोबर. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. बघा, योग्य पाऊल वाट. ओके. राईट फुटिंग म्हणजे काय, योग्य पाऊल वाट. ओके. त्याचबरोबर प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल, आवश्यक ते कौशल्य आत्मसात करणे. म्हणजे मास्टरिंग म्हणजे काय, आत्मसात करणे. आणि गेटिंग टू नेक्स्ट प्लेस आणि वाटचाल पुढेच ठेवणे. या सर्व गोष्टी येणाऱ्या समस्यांना कशा प्रकारे सामोरे जातो हे ठरवलं जातं. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इन इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. बघा, सर्वात सोपा उपाय काय माहिती आहे का, तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचंय हेच तुमचं वाटचाल पुढचे पाऊल ठरवणार. म्हणजे तुमचा जो पाऊल आहे तो कुठं पडतोय, कसा पडतोय हे तुमचं भविष्य ठरवणार. कळलं का. म्हणजे हा एक कंक्लुजन पार्ट आहे जो तुम्हाला नक्की सांगतोय की तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर तुमचं पाऊल योग्य पाहिजे, तुम्हाला एखाद्या स्किलमध्ये मास्टरी पाहिजे आणि तुमची वाटचाल व्यवस्थित पाहिजे, तरच तुम्ही सक्सेस मिळवू शकता. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक. आणि जेव्हा आपण काय करतो, आपण पुढचे पाऊल उचलतो, आपल्याला न डगमगता एक भक्कम आधार असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचा आधार बनायचं आहे. ओके. तुम्ही प्रत्येक विचार करणार की माझे घरचे माझे आधार बनतील, तसं नाही. आपण हे प्राण्यामध्ये पाहतो ना विद्यार्थ्यांनो, की प्राणीसुद्धा एक वयामध्ये मोठ्या लेखन आहे तर त्यांचे जे आई वडील आहेत ते त्यांना हकलून लावतात. का, निसर्गाचा नियमच आहे, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय काय करावं लागल तर त्याचं राईट फुटिंग पाहिजे, तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. त्याचबरोबर तो कोणत्या ना कोणत्या स्किलमध्ये मास्टर केला पाहिजे. मग एखादं समजा हिंस्र प्राणी आहे, मांसाहारी प्राणी आहे, तो शिकार करतो, तर तो समजा तो आमच्या आईवडिलांवरच अवलंबून असेल तर तो आयतं खाणार, शिकार करणार नाही आणि एक दिवस त्याचे आईवडील मिळाल्यानंतर तो उपाशी मरेल. माणसामध्ये पण असंच आहे, फक्त आपल्यामध्ये आपले आईवडील एवढे चांगले आहे की आपल्याला घराबाहेर काढत नाही, ते एवढंच करतात की आपला आधार बनतात. आणि इथं आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आत्मसात करून सक्सेस मिळवलं पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हा लेसन आहे. तुम्हाला आवडला आहे, नक्की आवडला आहे तर तुमची प्रेझेंटी दाखवा, लाईक करून दाखवा, खाली तुमचं नाव लिहा की तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तुमचं डाऊट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मला अजून चांगल्या पद्धतीने कळेल की कोणाला काय शंका येते. ओके. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आपण सुंदररित्या शिकून घेऊया, कारण पुढचा व्हिडिओसुद्धा इंटरेस्टिंग असणार. ओके. लवकरच तुम्हाला विद्यार्थ्यांना सायन्सचे व्हिडिओ आणि मॅथमॅटिक्सचा जो सेकंड लेसन आपण घेणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, तो आपण शिकायला घेणार आहे. आणि एक सांगू इच्छितो की जे क्लासचे विद्यार्थी आहे त्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी लवकर संपर्क साधा आणि त्यांनी जसं मी तुम्हाला सांगितले व्हॉट्सअप ग्रुपवर 11 ते 1 याला, तर 11 ते 1 मध्ये तुमचे फोन घेऊन या, त्याच्यावर तुम्हाला लॉगिन ID आणि पासवर्ड सेट करून दिला जाईल, जेणेकरून तुम्ही पुढचे व्हिडिओ आपले पाहू शकणार. ओके. तर चला व्हिडिओ विद्यार्थ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.